नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। तरुणाईमध्ये देश अखंड ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक तरुणाची आहे आणि तरुण त्या दृष्टीनं काम करतायत, पण कुठल्याही स्वरूपामध्ये त्यांनी देशाची अखंडता याच्यावरती जोर दिला पाहिजे असे प्रतिपादन विठ्ठल जाधव यांनी केले। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आजचा रक्तदान व पुरस्कार सोहळा आणि आयुर्वेदिक हेल्थ चेकअप हा कार्यक्रम चालू आहे आणि खाली रक्तदान सुद्धा चालू आहे। आतापर्यंत कमीत कमी 50 ते 60 बॉटल झालेले आहेत आणि खूप प्रतिसाद मिळाला आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पण बऱ्यापैकी सगळे होते, ते हजर झालेत आणि गेली 13 वर्ष हे रक्तदानाचं आणि पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सतत चालू आहे। अशीच शक्ती मला पुढे कार्यक्रम करण्यासाठी व हीच इच्छा व्यक्त करतो। सर्वांना जय हिंद, जय शिवराय। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं तरुणाईमध्ये एक विशेष प्रकारचा अभ्यास करून सदस्य नोंदणी करण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे। त्याला 11,000 तरुणाईंना नोंदणी केल्याचं जाणवलं आणि विद्यार्थी वर्ग देशामध्ये काय करू शकतो याच्या गेल्या 6 महिन्यातल्या उदाहरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाल्याचं दिसून येतं। पुण्यातील या कार्यक्रमाची ही वैशिष्ट्य। अश्वारूढ तिरंगा पुण्यातून सुरू झाली। दगडूशेठ हलवाई गणपतीला वंदन करून ही मिरवणूक सुरू झाली। घर घर तिरंगा या देशप्रेमाच्या भावनेनं त्याच्यामध्ये अश्वांनाही समाविष्ट करून घेतलं। आपण जाऊयात दगडूशेठ हलवाई गणपती।
नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहरामध्ये वाहतूक समस्या, गुन्हेगारी, शाळा प्रवेश किंवा मेडिकल शिक्षणामध्ये प्रवेश यामध्ये होणारी फसवणूक आणि त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांच्या आहाराच्या दृष्टिकोनातून होणारी त्यांची हेळसाळ, हे जर सगळं आपण पाहिलं तर पुणे शहर हे शिक्षणाचं जरी माहेरघर असलं तरी त्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये तुम्हाला या सेवा सुविधांपासून वंचित ठेवलं जातं. सुरक्षेचे उपाय मिळत नाहीत. विद्यार्थ्यांच्या गटबाजीच्या मारामाऱ्या होतात, वार करण्यापर्यंत जातात, किंबहुना खून करण्यापर्यंतही काही मजल गेलेली आहे. नुकतंच आपण मंचरमध्ये विद्यार्थ्यांच्या मारामाऱ्या, त्या शालेय विद्यार्थ्यांच्या मारामाऱ्या, एका मुलानं दुसऱ्या मुलाला सूर्यानं भोसकलं देखील हे पाहिलं आहे. मुलींची सुरक्षितता किती आहे हे आपण पेरुगेट पोलीस चौकीच्या दारामध्ये जेव्हा एका तरुणानं तरुणीवरती हल्ला केला आपण पाहिलंय. या सर्व गोष्टी ध्यानात घेता पुणे शहर हे आता सुरक्षित राहिलं आहे का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.